नमस्कार मित्रांनो, जीएम स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या कथेचे नाव आहे तिची जीव घेणी रात्र। ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुरेश ठोसर यांनी पाठवली आहे। पण कथा सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया आजची भय कथा। शालिनी काही महिन्यापूर्वीच आपले शिक्षण पूर्ण करून पुण्याला एका प्रसिद्ध मोठ्या IT कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाली होती। ती बिनधास्त 28-29 ची तरुणी, एकदम मॉडर्न विचाराची, पुण्याला स्वतःचा 4 रूमचा प्रशस्त फ्लॅट, आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते। गावावरून आईने पाठवलेली नंदा काकू बरोबर ती राहत होती। मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग, पार्ट्या हे सर्व ती करत होती। किंबहुना तिला आवड होती, पबमध्ये जाणे येणे होते। अशी ही शालिनी काही अर्जंट कामासाठी पुण्यावरून गावी चाललेली। शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता। आतापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली, तशीच ती आज पण निघाली। पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागली। अगं, आज रात्रीची नको निघूस, आज अमावस्या चालू झाली आहे, उद्या सकाळी ने। नंदा काकू पहिली आडवी आली। काही नाही होत अमावस्याला निघून, सगळे थोतांड आहे, माझा नाही विश्वास, असे म्हणून शालिनी निघाली। काही गडबडीत मोबाईल घरी विसरली। परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला। बाहेर जोराचा पाऊस चालू होता। कार चालू करण्याचा प्रयत्न केला तर कार चालू होईना। अथक प्रयत्न करून 10-15 मिनिटांनी कार चालू झाली। एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेट जवळ आली तर गेट बंद। जोरजोरात हॉर्न वाजून तिने वॉचमॅनला बोलावले। बाथरूमला गेलेला वॉचमॅन 5 मिनिटांनी आला। सॉरी मेन साहब, थोड़ा अर्जेंट था। हाँ ठीक है, अभी मेरा थोबड़ा ही देखेगा या दरवाजा भी खोलेगा, यूजलेस। शालिनी चिडून बोलली। सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली। रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते। आनंदाने तिने स्पीड वाढवला। सुसाट वेगाने हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली। हो शिट, गाडीला पण बंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला। शालिनी चिडून स्वतःशीच बोलली। जवळ गॅरेज नाही, हॉटेल नाही की कुणी माणूस नाही। वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून नंदा काकूने दिलेला डबा न घेताच ती निघाली होती। पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूकही लागलेली। तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली। मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली। थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला। चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा चालू होता। अशा भयान वातावरणात तिची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती। एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली। आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता। चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिवेच्या दिशेने झपाझप चालू लागली। एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र आकारात लोंबत होत्या। त्या पारंब्याच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या। त्या झाडाखालून ती पुढे सरकली आणि अचानक फुस्स करीत तिच्या समोरून एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेला। एकदम मनात धस्स झाले। 1 मिनिट ती तशीच उभी राहिली, मग परत धीर करून चालू लागली। लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता। घराभोवती तारेचं कंपाऊंडही होते। गेट शोधत ती पुढे सरकली आणि गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला। मात्र तिला कुठून तरी 2-3 कुत्र्याचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला। ती मनात थोडी घाबरली, पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले। कर्र आवाज करीत ते गेट उघडले गेले। त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला। तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली।
तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून भीती उत्पन्न करीत होता. 10 पावले टाकली नसतील तोच ती धडपडली. तिचा पाय एका ठिकाणी मातीत रुतला. यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते? त्या घरमालकाला मनातून शिव्या देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जरा जोर लावून पाय काढला तशी तिची मागडी शँडेल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला. म्हणून तिने रागाने दुसरी शँडेल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली. घराच्या वरंड्याजवळ ती आली. 4 पायऱ्या चढून ती वरंड्यात आली. तिथे वळचळणीला बसलेलं एक घुबड चित्रविचित्र आवाज करीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेले. तिच्या मनात भीतीने घर करवायला सुरुवात केली. धीर एकवटून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का ते पाहावयास लागली, पण कुठेही तिला बेल दिसेना. दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता. इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली. तिने ती दोरी जोरात ओढली. ढणढण करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला. तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी 5-6 कुत्री भुकण्याचा आवाज तिला आला. 5 मिनिटे झाले तरी कुणी दरवाजा उघडला नाही. तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली. ती दोरी ओढणार तोच. कोण हवंय तुम्हाला? तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला. तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तसेच मागे वळाली आणि पाठीमागे उभ्या असलेल्या माणसावर धडपडली. कुणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला. एवढ्या जवळून बोलतात का? काही मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला? माणूस आहे पाहून ती आता भडकली. माफ करा, आम्ही अडाणी माणसं, तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला. ठीक आहे, माझी गाडी इथे बंद पडली आहे. आजची रात्र मला इथे राहावयास मिळेल का? पाऊस कमी झाला की मी जाईन. कुठे जाणार? इथे येणारा कोणी परत जात नसतो. अस्पष्ट असे तो बोलला. काय म्हणालात? काही नाही, चला आत. म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला. त्याने दरवाजा उघडला. विचित्र प्रकाराचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला. अरे, दरवाजा तर आतून बंद होता, मग याने उघडला कसा? विचार करीत ती दरवाजातून पायात टाकणार तोच तिला परत कुत्र्याचा रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला. जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाज देत होता. तिचा पाय तिथेच थबकला. आत जावे की नको या विचारात ती असतानाच आत या लवकर, इथे जनावरे फिरत असतात. म्हणून त्याने तिला आत बोलवले. तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले. तिने दरवाजात उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करू लागली. 25x25चा मोठा दिवाणखाना होता. कलाकुसर असलेल्या खुर्च्या, मनमोहक झुमरे, मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या, त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाच्या गालिच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होते. हा माणूस अचानक गायब कुठे झाला असा ती विचार करत असतानाच तिकडे बाथरूम आहे. गरम पाण्याने हात पाय धुवून घ्या, मी जेवण करायला घेतो. परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला. आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र. हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काही समजत नव्हते. तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलू नका, ती जरा रागानेच बोलली. माफ करा मला बाईसाहेब. ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली. टॉवेल आहे ना? तिने पाठीमागे वळत विचारले तर परत हा गायब. अरे, कुठे नाहीसा झाला? तिच्या मनात भीतीने थोडे घर केले होते. ती मग तशीच बाथरूममध्ये शिरली. पुण्याच्या एका स्वयंपाकघरा एवढे बाथरूम होते, सर्व सोयींनी सुसज्ज. तिने एक नळ चालू केला. तो थंड पाण्याचा होता. मग दुसरा, तिसरा करीत 5वा नळ गरम पाण्याचा होता. मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले. टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली. सोफ्यावर डोळे मिटून बसली. कपडे बदलून घ्या, नाहीतर सर्दी ताप येईल. दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता. हा अचानक आपल्या समोर कसा आला असा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली. सेम तिच्या ड्रेस सारखा तो ड्रेस होता. हा ड्रेस? शालिनीने चाचरत विचारले. तुमचाच आहे. शेजारून आवाज आला तशी ती
अजून दचकली. एक 40-45 वयाची कुरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली, अरे मगाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक इथे कशी आली? तेवढ्यात तो तरुण बोलला, तुमचा ड्रेस मगाशीच गाडीमधून काढून आणला. तुमची गाडी समोरच उभी होती, दरवाजाही उघडा होता. मग पाठच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो. तसं शालिनी उठली आणि खिडकीजवळ जाऊन पाहू लागली तर खरंच तिची गाडी गेट समोर उभी होती. ती विचार करायला लागली, मगाशी मी गाडी बंद पडली, तिथपासून बऱ्याच लांब चालत आले, तेव्हा हा बंगला दिसला. मग आता ही गाडी गेट समोर कशी काय? ती बाई तिच्या जवळ जात म्हणाली, जास्त विचार नका करू, गरम गरम जेवण जेवून घ्या आणि निवांत झोप घ्या. तिलाही काही समजेना. ती दमली पण होती, भूक पण लागलेली होती. मग डायनिंग टेबलवर ते तिघे बसले. समोर आलेले गरमागरम चिकन, भाकरी, भात वाढून ताट तयार होते. रश्श्याच्या वासाने तिची भूक आणखीनच चावळली गेली. मस्त आरामात तिने 3 भाकऱ्या भात संपविला. त्या बाईने तिला तिची रूम दाखवली. रूम मध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला. 2-3 कड्या होत्या, त्या सर्व लावल्या आणि बेडकडे वळाली. पाहते तर काय, टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगरेटचे पॅकेट आणि लायटर. जरा नवल करीत तिने सिगरेट पेटवली. गॅलरीत थोड्या वेळ उभी राहून सिगरेट संपवली. मग बेडवर आली. रजईत स्वतःला गुरफुटून घेत ती बेडवर आडवी झाली. मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले. सगळीकडे लाईट गेलेले असताना याच बंगल्यात लाईट कसे? एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय? आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते. मग त्यात मागच्या शीटवरील बॅग कशी काढली? 20-25 मिनिटात एवढे गरमागरम चिकन, भाकऱ्या, भात कसा काय तयार झाला? आपला सिगरेटचा ब्रँड याला कसा काय माहीत? आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलेच नाही. रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिले तर ते 2 वाजता बंद पडलेले. मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन. आता काय करायचे? तो आवाज तिला काही स्वस्त बसू देना. मनात सर्व धीर एकवटून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आली. वरून तिला दिवाणखाना दिसत होता. तिने वाकून खाली पाहिले, तिला काही दिसलं नाही. अंधाराला डोळे थोडे सावरल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली. मगाशी तिने पाहिलेले सोफा, खुर्च्या, ती झुंबरे सर्व काही गायब होते. सगळीकडे जळमाटे तिला दिसत होती. एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता. तिचे पावले त्या दिशेने वळली. दरवाजा अर्धवट लोटलेला होता. तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली. विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली. हात 2-3 कुंड आगीने पेटली होती. त्यांच्या समोर 4-5 जण नाचत होते. त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती. त्या मूर्तीच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लाकडी ओंडका ठेवून झोपवले होते. तो माणूस आणि एक तांत्रिक त्या मुलाला गुलाल लावित होते. त्याच्या शरीरावर फुले टाकली होती. तो तांत्रिक कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी भाषेत मंत्र म्हणत होता. त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोचला होता. त्याने हात वर केला आणि त्या दुसऱ्या माणसाला काहीतरी खून केली. तसे त्याने तेथील एक धारदार मोठा सुरा हातात घेतला. 2 मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला, तांत्रिकाने तो सुरा त्या मुलाच्या मानेवरून खटकासारखा मारला. एका घावात ती कोवळी मान धडापासून अलग झाली. त्या क्षणी शालिनीच्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली. दरवाजा उघडून बाहेर आली. कुंपणाकडे गेट ओलांडले आणि तिथेच मानसिक तणावाने शुद्ध हरपून खाली पडली. अहो बाई, तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले. ती जरा शुद्धीवर आली होती. तिने डोळे किलकिले करून पाहिले. तिने आजूबाजूला पाहिले. पहाटेची वेळ होती. दिवस नुकताच उजडला होता, तरी थोडा अंधार होताच. दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती. पाऊसही थांबला होता. तिच्या अंगात घरातून निघतानाचे कपडे होते. त्या गावातील 3-4 माणसे तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होती. तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली. हे कोणते ठिकाण आहे? शालिनीने विचारले.
बाई, ही गावाची मसणवट आहे. तिने बाजूला पाहिले तर 2-3 चिता जळत होत्या. मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पुरी, अगं बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक वाडा होता. त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे. म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटून दिले. एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंड पर्यंत मंत्रांनी भरून टाकला. त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाही. त्यांचे आत्मे दर अमावस्याला येथे येतात. जर का चुकून कोणी त्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात. पण का कुणास ठाऊक त्यांना वाड्यात नाही मारत. वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसे त्यांचा बळी घेतात. चला, समोर बैलगाडी आहे, तुम्ही बैलगाडीत बसून घ्या. पण माझी गाडी, आओ, पहिल्यांदा गावात जा. मग आमचा हानमे मेकॅनिकल देतो की तुमच्या बरोबर गाडी रिपेअर करायला. चला या, इकडे या. तिने पाहिले, बैलगाडीत गाडीवान, एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते. मग थोड्या वाकलेल्या तारा वाकून ती तारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली. बैलगाडीत चढली. त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कुठे दिसली नाहीत. अरे, कुठे गेली ही सर्व? ती बाई गर्वित हसली आणि म्हणाली, त्यांचे काम झाले, ती गेली. तिच्या बोलण्याचा शालिनी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असताना हवेच्या थंड झोक्याने तिला डुलकी लागली. जरा वेळाने कसल्याशा आवाजाने तिला जाग आली. पाहत होतं काय, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते. पण गाडी बैलाविना चालत होती. गाडीवान पण जागेवर दिसत नव्हता. तिच्या छातीत एक हलकीच कळ आली. तिला आता त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटला होता. गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला, अजून अमावस्या संपली नाही बाई. आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही. तिने मागे वळून पाहिले तर तो तांत्रिक, ती बाई आणि तो माणूस जोरजोरात हसत होते. त्याची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळ उभी होती. तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेली होतीस, पण दुर्दैव तुझे, पुन्हा आत आलीस या बैलगाडीत बसून. असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि तिला उतरवण्यासाठी तिचा हात धरला. शालिनीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली, पण बाहेर पडू शकली नाही. किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळीऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली. ती अमावस्याची रात्र तिची जीवघेणी काळ रात्र ठरली. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.